जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. अरे तर इयरफोन नाही लागत. इयरफोन लाव. हा. तर आपण आज जो राजेशने जो टेबल केला आहे तर त्यावरनच आपण अभ्यास करायचा प्रयत्न करूया. हम्म. अं, आपलं मला वाटतं भुजंग प्रयातम आपण काल बघितलं होतं, बरोबर? बहुत ही खराब आहे. हा. तर भुजंग प्रयातम आपण काल बघितलं होतं. आता त्याच्या पुढची वृत्त, हा, एक आहे तोटक वृत्तम, तोटकम ज्याला म्हणतात. तर सर, भुजंगप्रायाचं कोणतं उदाहरण सांगितलेलं तुम्ही? मना सज्जना, मना सज्जना अच्छा. भक्ती पंथेची धावे, हरी श्री हरी असं. हा. तर हं. तसं हे धनैर्निष्कुलीना कुलीना भवन्ति, धनैरापदं मानवानि स्तरन्ति, धनेभ्यः परो बान्धवो नास्ति लोके, धनान्यर्जयध्वं धनान्यर्जयध्वं असं. आता हेच तुम्हाला जर चाल माहिती नसेल तर म्हणायला एकदम किती कठीण वाटतंय, नाही का? पण मी म्हटलं की मनाच्या श्लोक तुम्हाला ओळखीचे आहेत आणि ते भुजंग प्रयात आहे आणि हेही भुजंग प्रयात आहे. तर ती चाल, आणि बहुतेक वेळा माहिती आहे का असंच होतं की ना, आपल्याला आपण जे कॉमन आपल्या ज्या पाठामध्ये जे असतील आणि त्यांची जर आपल्याला वृत्त किंवा छंद माहिती असतील तर, आणि मग दुसऱ्यांनी आपल्याला कळलं की अमुक एक स्तोत्र या वृत्तामध्ये आहे, तर मग आपल्याला पटकन म्हणता येतं, बरोबर? हा या छंद माहीत असण्याचा खूप फायदा होतो. हं? आता जसं तोटक वृत्त जे आहे तर, त्यांना शंकराचार्यांची स्तोत्र म्हणून माहिती आहे. तिकडे एक तोटकाचार्यांनी केलेलं एक तोटकाष्टकम, म्हणजे त्यांनी केलेलं म्हणून तोटकाष्टकम आहे. पण ती त्यांच्या गुरूंची म्हणजे शंकराचार्यांची स्तुतीच आहे ती. तर ती मी आता तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवली, तुम्ही बघा. हं? तर ती अशी म्हणजे, तर ते पूर्ण जे शंकराष्टकम किंवा तोटकाष्टकम आहे. विदित शिखल शास्त्र सुधा जलधे, महितो महितोपनिषद कथितार्थ निधे, हृदये कलये विमलम चरणम, भव शंकर देशिक मे शरणम असं. तर हे भव शंकर देशिक मे शरणम असं ध्रुपद असलेलं हे पूर्ण अष्टक आहे. ऍक्च्युली चांगल्या सालीत तुम्ही ऐकलं पण असेल त्याचं रेकॉर्डिंग कोणी. तर आता याचं जस्ट एक बॅकग्राऊंड असं सांगतात की तोटकाचार्य म्हणजे शंकराचार्यांचा असा गिरी म्हणून एक शिष्य होता. तो नुसता आपलं कामं करायचा म्हणजे, आणि त्याला काही कधी असायचा वर्गात, कधी उशीर व्हायचा. तर एकदा तो येईस्तवर असं शंकराचार्य थांबले होते, तर लोक त्याला असं मंद किंवा मट्ट समजायचे. तर बाकी शिष्य म्हणाले सुरू करा, त्याला काय, काही फरक, त्याला काय समजेल की नाही समजेल, तो कुठे असतो नेहमी रेग्युलर वगैरे, तो तो कामच करत असतो. मग शंकराचार्यांनी त्याला त्या दिवशी म्हणे थांबा. मग तो आल्यावर त्याला म्हणे की आजचा पाठ तूच सांग. आणि त्याला काही सुचेना, पण मग त्यांनी गुरूंना नमस्कार केला, डोकं ठेवलं पायावर त्यांच्या, आणि मग त्याला जे स्फुरलं ते त्यांनी गुरूंची स्तुती केली. तर हे तोटकाष्टक म्हणून ते शंकराचार्यांच्या म्हणजे शंकराचार्यांच्या स्तुतीपर असं ते स्तोत्र हे तोटकाष्टक, अशी याची कथा आहे. पण ही अगदी म्हणजे हा सोप्पा छंद आहे 12 अक्षरांचा म्हणून. हा. तर तर हे म्हणजे ऍक्च्युअल हे हे आहे ते पण अगदी म्हणायला एकदम सोपं आहे. यमुना तटमच्युत केली कला, रसदांग्री सरोरुह संगरुचिम, मुदितो टकले रपने तुमघम, यदि चेच्छसी जन्म निजम सफलम असं. ठीक आहे. तसं सस असं. तर बोला ना. हे स्तोत्र आणि हे जे जे आपण आता करतो ते सगळं एकाच वेळेला निर्माण केलं की अंतर्निर्माण केलं आणि स्तोत्र आधी असं. नाही नाही, बाकी बाकीच्याने म्यूट करा प्लीज. हा. आदिती विचार काय आता. हा. नाही, मी उन्नती बोलतेय. हा मला सॉरी जस्ट आदित्यने, उन्नती, हा सॉरी सॉरी, हा बोल बोल. हा, ओळखलं मी विचारायचं तुझा होतं आवाज. की म्हणजे
काय आहे, हे जे चालींसाठी आहे की नाही, हे मुख्य म्हणजे आपल्याला चाली समजायला आहे. तर बरोबर. आधी श्लोक तयार करून मग त्यांना चाली लावल्या गेल्या, की चालींवरनं श्लोक झाले, काय हा म्हणजे हा 12 अक्षर पाहिजे असं? हा. ओके ओके. नाही, चांगला आहे तुझा प्रश्न. तर काय आहे माहिती आहे का, की जसं आपण आपल्या सनातन धर्मात मानतो, तसं वेद हे परमेश्वराचे निश्वसित आहेत. म्हणजे ज्या क्षणी म्हणजे सृष्टीची जस्ट निर्मिती सुरू झाली त्या क्षणी वेद निर्माण झाले किंवा वेद आधी होतेच. पण हे वेद समजून घेण्यासाठी छंदशास्त्र निर्माण झालं. आणि वेदामध्ये ते गायत्री छंद, उष्णिक छंद, जगती छंद, अनुष्टुप छंद, बृहती छंद वगैरे वगैरे असे छंद आहेत वेगवेगळे. हा, तर मुख्य छंदशास्त्र हे निर्माण कशा करता झालं, की वेदांचं म्हणजे, कारण वेद हे म्हणजे श्रुती, म्हणजे ऐकून ऐकूनच गुरुनी सांगायचे, शिष्यानी ऐकायचे आणि गेय आहेत सगळे. म्हणजे तर त्यामुळे त्या वेदांसाठी म्हणून छंदशास्त्र, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की वेदांग आहे. छंदशास्त्र म्हणजे वेदाचं एक अंग मानलं जातं, वेदांग ज्याला म्हणतात तसं. हा, 6 जी अंग आहेत त्यापैकी. तर वेदांना म्हणजे वेदांचं आकलन आणि त्याचं ट्रान्सफर ज्याला म्हणता येईल, हा, नीट व्हावी म्हणून छंदशास्त्र निर्माण केलं. आणि नंतर वेदांग, आणि पण त्याच्यानंतर ज्या रचना झाल्या ना, जसं मी आता शंकराचार्यांची स्तोत्र, रामायण, महाभारत किंवा बाकी कवी कालिदासांचं, तर हे सगळं मग त्यांनी ते छंद आणि ते घेऊन मग त्या निर्मिती केलेल्या आहे. पण म्हणजे नंतर ज्या सगळ्या मानवनिर्मित ज्या आहेत, तेव्हा छंदशास्त्र आधी होतच आणि मग त्या छंदानुसार ते काव्य रचलं गेलेलं आहे असं. हा, असं मी सर त्यावर एक शंका येते. हा त्यावर एक शंका येते सर, की आता रामरक्षा म्हणतात ना, सुरुवातीलाच म्हटलंय अनुसूचित छंदा रामरक्षा. हा हा तर अख्खी रामरक्षा कशी एका एका छंदामध्ये नाही नाही आणि नाही चालू नाही. बनवायला बरोबर. म्हणून म्हणते तर मी. हा, नाही नाही, तर ऍक्च्युअल जे अनुष्टुप छंदातली रामरक्षा आहे ना, असं कोणी कोणी म्हणतात की ती खरी रामरक्षा आहे. नंतरचे स्तोत्र असे श्लोक ऍड केले असंही कोणी कोणी म्हणतात, पण त्यात फारसा अर्थ नाहीये. हम्म, हा, पण तू म्हणतेस ते अगदी बरोबर, की म्हणजे मग आपण अनुष्टुप छंद हा का म्हणतो. हा, बरं, दुसरं एक ही गंमत असते हं. आपलं वेद किंवा कुठलंही जेव्हा पाठ करतो ना आपण स्तोत्र वगैरे, तर अशी पद्धत आहे आपल्या परंपरेत की त्याचे ऋषी कोण म्हणजे वेद असतील तर त्याचे द्रष्टे कोण, म्हणजे कुठल्या ऋषींना ते पहिल्यांदा स्फुरलं किंवा त्याची जाणीव झाली त्याला, किंवा स्तोत्र जर असतील तर ती स्तोत्र कोणी रचली, त्यात जो रचयिता असेल किंवा कवी असेल त्याला त्याचा ऋषी म्हटलं जातं. नंतर त्याची देवता कुठली, जसं आपण रामरक्षेत म्हणतो की श्री रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद हा वगैरे वगैरे, तसं त्याची म्हणजे ऋषी कोण म्हणजे रचयिता कोण, देवता म्हणजे त्याचं इष्टदेवता कोण, कोणाला उद्देशून ते स्तुती केलेली आहे, आणि छंद कुठला. तर हे म्हटलं जातं की जेणेकरून हा सॉरी सॉरी. हा, तर जसं बुधकौशिक ऋषी म्हणजे बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा रचलेली आहे किंवा असं असं म्हटलं जातं नाही का. ते तर तर ते तर पण ते छंद जे असतात ते मग आधी डिक्लेअर केलेले असतात प्रत्येक ठिकाणी असं. असं. जसं मी आता तुम्हाला काल पाठवलं होतं ना, ते एक म्हणजे आमच्या गुरु परंपरेतले एक भास्करराय म्हणून होऊन गेले, श्री विद्या परंपरेतले. तर त्यांनी शिवनाम कल्पलताल वाल नावाचं एक स्तोत्र रचलं. तर ते म्हणजे स्तोत्र म्हणजे एकदमच अफाट आहे, म्हणजे की ज्याच्यामध्ये शंकराची नावं आहेत 108. नंतर त्या 108 प्रत्येक नावाकरता एक एक श्लोक आहे 4 ओळींचा, आणि त्या प्रत्येक श्लोक हा वेगळ्या छंदातला आहे. अशा 108 छंदांचं असा तो शिवनाम कल्पलता आलो असं त्यांनी ते रचलेलं आहे. म्हणजे आपण अर्थात हे रचलेलं आहे त्यांनी असं की. कोणी आणि रचलं मग सर? भास्कर राय म्हणून एक होऊन गेले, कर्नाटक म्हणजे देशस्थ ब्राह्मण होते ते 300 वर्ष 400 वर्षापूर्वी. तर ते म्हणजे बापरे. हा, तर त्यांनी ते म्हणजे सगळे शिवाचीच नाव आहेत, पिनाकी वगैरे वगैरे अशी नाव आहेत त्याच्यात. ते मी तुम्हाला पाठवलंय बघा काल. तर ते म्हणजे एक तुम्हाला गंमत म्हणून किंवा कसं पण म्हणजे 108 छंद वापरले त्यांनी म्हणजे कमाल आहे. एका एका स्तोत्रामध्ये, आणि त्यात हो. शंकराची नावं पण आहे. प्रत्येक श्लोकामध्ये शंकराची स्तुती पण आहे, आणि मात्र त्याचा छंद मात्र वेगळा आहे असं. बापरे, अशी गंमत आहे. कमाल हो आहे त्या माणसाची.
हो. नाही हे म्हणजे सर ते काही काही डिटेल्स दिवसात पण पाठवा आम्हाला जरा. बरं. उत्सुकता होईल. हो, पाठवेल. हा, चालेल. तर त्याला आणि मग त्यांनी त्याचं नाव असं दिलं. गंमतीत सांगतो की शिवनाम कल्पलताल वाल. कल्पलताल वाल शिवनाम म्हणजे शंकराची नावं. कल्पलता म्हणजे कल्पवृक्ष. आलवाल म्हणजे ज्याला आपण आळ म्हणतो ना, झाडांच्या भोवती आपण आळ करतो ना, त्यातलं पाणी कुठे बाहेर जाऊ नये म्हणून. हा, तर कल्पलता आलवाल. आलवाल म्हणजे कल्पवृक्ष, हा शिवनामरूपी जो कल्पवृक्ष आहे. तर किंवा शिवनामरूपी हे कल्पलतेच्या भोवती, कल्पवृक्षाच्या भोवती म्हणजे भक्तिरूप कल्पवृक्ष, त्याच्या भोवती घातलेले शिवनामाचं आळ आहे की जेणेकरून आपली भक्ती भरकटत जाणार नाही, असं त्यांनी त्याला नाव दिलं. कल्पलता आलवा असं. गंमत. सुंदर. हा. हम्म. हा. तर एनिवेज हे छंदाचं असं तर म्हणजे तर छंदशास्त्र हा जो आहे ना, म्हणजे विशेषतः संस्कृत साहित्याचा ते अभ्यास करतात ना, ते छंदशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. व्याकरण तर आहेच, कारण व्याकरणाने तुम्हाला म्हणजे सगळं आपण जे शिकतोय ते व्याकरणच म्हणजे विभक्ती हे ते वगैरे वगैरे. पण व्याकरणानंतर सगळ्यात म्हणजे साहित्याचा रसास्वाद घ्यायचा असेल तर छंदशास्त्र असं. सर रामायण पण आधी रचलं आणि मग रामायण घडलं असं लिहिलंय हो. त्या हो. पुस्तकामध्ये आपल्या. बरोबर बरोबर हा. बरोबर. वाल्मिकी ऋषींना आधी त्याचं स्फुरण झालं आणि मग पुढे मग नंतर जी कथा आहे की लवकुशांना त्यांनी ते रामायण शिकवलं, म्हणजे तेव्हा रामायण ऑलरेडी तयार होतं म्हणजे असं. आणि सर त्यांच्याकडे त्या पुस्तकामध्ये आपल्या मराठी पुस्तकामध्ये ते सत्ययुगातलं लिहिलंय पण ते ऍक्च्युली राम त्रेतायुगातले आहेत ना. राम त्रेतायुगातला आहे, बरोबर. हो. हा हा. पण मगाशी शोभाताई पण म्हणाल्या की ते त्रेतायुगातले आणि ते सत्ययुग कसं लिहिलंय त्या पुस्तकामध्ये चुकीचं लिहिलंय म्हणून. राम रामायणाची द्वापार युग रचना ना. सत्ययुगात झाली असं हम्म. लिहिलं, असं लिहिलं. नाही नाही, ते शक्य आहे, कारण कसं की सत्ययुगामध्ये रचना, रामाचा अवतार हा त्रेतायुगात झालेला आहे. ओके. अच्छा पण अच्छा. रामायण हम्म. रचल्यास ते सत्ययुगात रचलेलं असू शकतं म्हणजे असं. अच्छा. रामायण द्वापार युग ना. तर अ, हे नाही नाही महाभारत नाही, नाही युग रामायण आहे. नाही, महाभारत द्वापार युगातले. महाभारत युद्ध आणि मग हे द्वापारयुगात झालं आणि ओ राईट राईट, जसं सॉरी सॉरी सॉरी, हा. येस येस, राईट बरोबर. तर हे आणि काय आहे युग? युग म्हणजे म्हणजे मला नाही नाही, हे कळतं आणि काय वोकॅबलरी नाहीये माझी. अच्छा. नाही तर कसं आहे, आपल्या शास्त्रानुसार, धर्मशास्त्रानुसार आपण जे कालगणना जी आहे, तर त्याला आपण असं समजलं जातं की म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे असं मानलं जातं. आणि त्याचा काहीतरी तो फॉर्म्युला आहे तसा. हा. आणि मग त्याच्या काहीतरी एक दिवस जो असतो, दिवस रात्र, त्याच्यात काहीतरी म्हणजे अ, अशी काहीतरी मन्वंतर होतात, 14 मन्वंतर होतात. म्हणजे आता सध्या काहीतरी 7वं मन्वंतर, वैवस्वत मनूचं मन्वंतर सुरू आहे. त्या मन्वंतरामध्ये काहीतरी म्हणजे चार चार युग होतात. हा. नंतर त्या युगामध्ये प्रत्येक युगाचं एक डेफिनेट त्याचं किती वर्षांचं काही ठरलेलं असतं. तर म्हणजे समजा आता आता सध्या काहीतरी कलियुगाची असं म्हटलं जातं की 5,000 वर्ष जवळपास झालेली आहेत अंदाजाने. हा, एक्झॅक्ट त्या पंचांगावरती लिहिलेलं असतं. त्याच्या दुप्पट द्वापार युग, त्याच्या दुप्पट त्रेतायुग आणि त्याच्या दुप्पट सत्ययुग. तर अशी, आणि ही चार झालं की मग प्रलय म्हणजे पूर्ण एक कल्प होतो. मग परत हा सायकल सुरू राहतं. तर हे सगळे कालगणनेचे नियम आहेत. तर आपल्या दृष्टीने सत्ययुगामध्ये सगळं चांगलंच होतं. नंतर मग त्रेतायुगामध्ये थोडं अधर्म थोडा आला, रावण वगैरे असे राक्षस वगैरे होते. मग तिथे सॉरी त्रेतायुगामध्ये राम परशुराम हे जे लोक आहेत, तर हे त्रेतायुगामध्ये त्यांचे अवतार झाले. द्वापार युगामध्ये मुख्य अवतार हा कृष्णाचा झाला. आणि मग आता सध्या जे सुरू आहे ते कलियुग असं. आणि ऍक्च्युली महाभारत युद्ध जे झालं ते त्याच्यानंतर 36 वर्षांनी कलियुग सुरू झालं. आणि कलियुग संपायच्या जस्ट आधी कृष्णावतार समाप्त झाला असं म्हटलं जातं. हं? ठीक आहे. डायव्हर्शन बरंच होतंय, पण ठीक आहे. तर आता ही जी वृत्त जी आहेत ना,
तर राजेशनी खरंच खूप छान हा चार्ट तयार केला आपल्याला. म्हणजे एका याच्यात तुम्हाला हे असं पूर्ण समरी मिळते. आणि मी तर असं सजेस्ट करेल, तुम्ही असं याचं प्रिंटआउट घेऊन, हा, थोडंसं फक्त याच्यानं शब्द थोडे मागे पुढे करून मी देईन तुम्हाला 1-2 दिवसात. मग त्याचं तुम्ही प्रिंटआउट घेऊन पाहिजे तर लॅमिनेट करून कुठेतरी चिकटवून ठेवा, म्हणजे तुम्हाला येता जाता हे बघता येईल. आणि मग म्हणजे कारण हे परीक्षेमध्ये याचा ना 10 मार्काचा प्रश्न असतो. बघितलं असेल तुम्ही, जो मी पेपर सर्क्युलेट केला एक मागचा. तर आणि हे तसे हा मार्क हातचे असतात. जर तुम्हाला ते आलं तर 5 मार्क एका वृत्ताचे, 5 मार्क दुसऱ्या वृत्ताचे. काय सांगायचंय तुम्हाला? जसं की तोटकम, तोटकम वृत्त, स स स स, आणि त्याच्यावरचं एक उदाहरण सिंपल असं, नाही का? आणि जरुरी नाही की हे उदाहरण हेच पाहिजे. आपल्याला जर समजा अजून काही, जसं आपण त्वमेव माताचे पिता त्वमेव, किंवा बाकी कुठलं मला वाटतं अधरम मधुरम अजून एका श्लोकाचं आहे, म्हणजे असे आपल्याला जी माहिती जी आहेत श्लोक, ते सुद्धा जरी उदाहरण म्हणून दिले तरी चालते. हं? असं. मग तर तो हे गण सिद्ध करून द्यावाचा का त्याचा, म्हणजे त्याची सपोज आपण दिलं एक्झाम्पल, त्याच्या 2 लाईनी गुण त्याचा तो गण कुठचा आहे, तो ससा येतो की नाही, हे जरुरी करून जरूर दाखवायचं का गरज एवढं नाही? हो हो जर तुमचं हो हो तुम्ही कॉन्फिडंट असाल तर गरज नाही त्याची. तुम्ही सांगायचं की तोटकम हे स स स स, असं 12 अक्षरांचं हे वृत्त आहे. याच्यात 4 गण असतात, स स स स, आणि याचं उदाहरण खालीलप्रमाणे, बस, सिंपल. पण सर ते 3-3 अक्षरांचा एक हे करून ते लघु का गुरु मात्रा देऊन ते लिहावं लागतं ना त्याच्यावर. स स एका रव आहे, काय आहे, नाही नाही, क आहे. बघा हे जे या ज्या खुणा आहेत ना, या तुम्हाला समजण्यासाठी म्हणून दिलेलं आहे. जसं यमुना तटमच्युत केली लेकला, जसं लिकला यमुना तटम च्युत के युत के, असं. तर हे तुम्हाला समजण्यासाठी आहे. ओके. हो हे ऍक्च्युअल परीक्षेत जर तुम्ही उत्तर बरोबर असेल तर खुणा येऊन काय करणार तुम्ही? उदाहरण आहे, उदाहरण आहे असं. पण तुमचं बरोबर असेल तर काय, म्हणजे नाही सर, का? हा. हं. सर जो लक्षण लिखे हैं उसको याद करना है क्या? तोटकम के लिए जैसे बोलते हैं, तोटकम की लक्षण की सकार जरूरत यू तो नहीं, इसकी सिर्फ जरूरत स नहीं। स स, और उसके ये जो गुण है सगुण उसमें क्या है बस उतना लिख के फिर ये उदाहरण लिख दिया तो बस हो जाएगा। बिल्कुल। जो जैसे मैंने अच्छा बोला ना, ये अच्छा। तोटकम है, तो ऐसा लिखने का। तोटकम ये वृत्त 12 अक्षरों का होता है। इसमें स स स स स ये 4 गण होते हैं। और इसका उदाहरण ऐसा है करके ये श्लोक लिखो आप। यमुना तटम अच्युत के निकला दसदन। या तो आपको जैसा मैंने बोला कि वो तोटकाष्टकम अगर किसी को आता है तो उसका पहला श्लोक लिख दो तो भी चलेगा, ऐसे। हाँ? सर त्या श्लोकाचा अर्थ त्याची ठीक है गरज नाही सर। ना आपल्याला? काय म्हटलं सुचिता? श्लोकाचं मिनिंग नको द्यायला आपल्याला? नाही नाही नाही, सी इथे इथे तुमची परीक्षा ही त्याच्या अर्थावरती होणार नाहीये. तुम्हाला त्याचं अच्छा. छंदाचं तुम्हाला गण माहिती आहेत की नाही, आणि त्या गणाची चाल किंवा वृत्त त्याचं उदाहरण माहिती नाही आहे की नाही, बस एवढंच विचारलं आहे. ओके. हा. ओके. सर त्यामुळे जरा अध्याय सोपी उदाहरणं द्याल का? तर सर ते लक्षणं जी दिलेली आहेत ना, म्हणजे मी आज सगळे ते गो थ्रू झाले त्याच्या, तर त्या हा, लक्षणांमध्ये ते जे दिलंय ना, म्हणजे न भ भ र, तर त्या लक्षणामध्ये ते येतात अक्षर न भ भ र. बरोबर किंवा बरोबर दुसरं पण असं भ भ भ ग र, तर ते भन्नी तयाद्रव, म्हणजे 3दा भ आणि 2दा ग, तर त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर म्हणजे ते पण लक्षात ठेवायला बरं आहे नाही नाही, असं. हे कसं आहे, हा नाही बरोबर आहे, चांगलं सजेशन आहे. सी आता कसं आहे माहिती आहे हम्म. का, की आता भुजंग प्रयतम, आता मी 10 वेळा पाठ करेल भुजंग प्रयतम य य य य, भुजंग प्रयतम य. पण त्याच्याऐवजी तुम्ही हे पाठ केलं ना, आता ही गंमत, या लक्षणाची गंमत बघा कशी आहे. प्रत्येक लक्षण आहे ना, हे त्या वृत्तामध्येच लिहिलेलं आहे, ती ओळ. जसं की भुजंग प्रयातम चतुर्भि यकारई, असं. हा, म्हणजे य य य य, आता भूजंग बघा, हा, य म्हणजे काय, यमाचा, म्हणजे य म्हणजे लघु. मग जंग, जंग म्हणजे परत गुरु. हे झालं, यमा म्हणजे दीर्घ झालं. आणि गप, गप म्हटल्यावरती तो परत चा म्हणजे गुरु झाला. जसं लघु गुरु गुरु. र या तम, परत लघु गुरु गुरु. चतुर्भी लघु गुरु, हा, असं. तर ते ना
तसंच त्याचं हे होत जातं. चतुर्भी पाहिजे ना इथं. चतुर म्हटलं की ते हं. तुर्लभू होतं असं. हा, तर असं, तर हे जे लक्षणं आहेत ना, वदतो टकमब्धी सकारयुतम, ती चाल त्याच चालीत ते म्हटलं जातं. तर तुम्ही हे पहिलं लक्षण आहे ना, जरी लक्षणं आवश्यक नसली म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने, तरी तुम्ही हे पाठ करणं म्हणजे हे रोज एकदा वाचणं, आणि तुम्ही जर रोज 5 वेळा हे जर वाचलं ना, तर तुमचं आपोआप म्हणजे तोंडात बसेल, नाही का? असं म्हणजे उदाहरणार्थ की जसं इंद्रवज्रा, स्यादिंद्रवज्रा यदितौ जगौगः, उपेंद्रवज्रा जतजास्ततो गौ, असं. मत्तो सर तुम्ही ती मत्तो लक्षणं त्या चालीत म्हणून रेकॉर्ड करून देऊ शकाल का? हो, कारण चालेल. चाल लक्षात राहिली तर मग ते अक्षर लक्षात राहतील असं असतं ऍक्च्युली. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा, देईन मी, प्रयत्न करेन तसा. हा, चालेल, द्यायचा. हा, चालेल. तर सर आणि जरा सोपी सोपी उदाहरणं द्याल का? कारण हे जे श्लोक आहेत, जी हा. काही उदाहरणं दिलेली आहेत ते सगळं अनसीन आहे. म्हणजे कधीच ऐकलेलं नाही असं आहे ना, त्यामुळे ते हो, लक्षात हो. ठेवायला पण कठीण पण आहे. मला पण मला एक सगळ्यांना म्हणजे बरं करू आपण. पण मला एक शंका आहे तुम्हा हं. सगळ्यांची. बहुतेक तुम्ही सगळे मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहात, बहुतेक सगळे. हो. हो हो हा, हो. तर हो सर. हो तर मला एक हो. आणि मराठी व्याकरणात 9वीला हे नक्की होतं, मला आठवतं, 9वी की 10वीला. होतं ना. तुम्हाला होतं होतं आठ सर, होतं. होतं. हा, हो आठवत असेल ना तुम्हाला काहीतरी, की आपण हो सगळे हो, ते हो शिकलेलो. हो शार्दूल विक्रीडित वगैरे ते आठवतंय आम्हाला. आठवत आहे ना? सर नावं जोस आठवतात पण आता पुढचं काय आठवत नाही. हा, म्हणजे नाही, पण जे मी सांगतोय ना, हे सगळं तुम्ही तेव्हा मराठीत तुम्हाला शिकवलं गेलं होतं. आयदर ते होतं शिकवणारे होतं असेच असतील किंवा खरं. तुमचं काही लक्ष नसेल कोणाचं, असं. असं असेल. नाही नाही, आम्हाला फक्त नाव माझं ठेवायचे लक्षात नाही सर, राहत. नावं आठवतात. तर हा, पुढचं पण पाठ एवढं मागच्याचं नव्हतं पाठ. आम्हाला, 3-4च पृष्ठ होती, 3-4च छंद होते, एवढे नव्हते 17-18. हो का? मला फक्त एवढं आठवतं नाही. की मराठी व्याकरणात हे होतं. पण हे मी ना, म्हणजे माझी गंमत तेव्हा गोची अशी व्हायची की 9वीत की 10वीत होतं, तर मला मराठीतली उदाहरणं यायची नाही, पण मला संस्कृत मधली म्हणजे ते असल्यामुळे मला तो अभ्यास करावाच लागला नाही. फक्त मला उदाहरण देताना माझी गोची व्हायची, कारण ते मला त्या मराठीतलं उदाहरण देता यायचं नाही, असं व्हायचं तेव्हा. असं. हम्म. हम्म. ज्योत्सना, आपने भी ये पढ़ा होगा ना, हिंदी जब पढ़ी तब? सर अब बिल्कुल ध्यान नहीं है कि क्या पढ़ा था, कितना अरे कठिन क्या! पढ़ा था। एक्झॅक्टली, आता आठवत नाही. व्याकरण बिल्कुल नाही, अच्छे से हिंदीत ध्यान नाहीये नहीं है। पण सर असं. हिंदीमध्ये अरे माझ्या मते नाहीये. नहीं नहीं नहीं, ज्योत्सना का हिंदी तो फर्स्ट लैंग्वेज रहा होगा ना, ज्योत्सना, कि कैसे? जी सर, हिंदी ही पहला वो था भाषा। तो उसमें तो लेकिन ये अभी रुक्त बिल्कुल छंद तो व्याकरण सर बहुत, एकदम। ये होगा ही होगा उसमें तो। फर्स्ट हाँ सर, लैंग्वेज स्टेट पर। बोर्ड में सभी का सेम ही था ना। स्टेट बोर्ड में सभी का सिलेबस सेम ही था कि मराठी जिसकी पहली लैंग्वेज है उनको जो व्याकरण है, हिंदी जिनकी पहली लैंग्वेज है उनका भी व्याकरण वही होता था। तो हाँ, जरूर वही हम लोग तो। को रहा होगा, लेकिन अभी सर पूरे सर एकदम साफ हो गया है, अच्छे से ध्यान नहीं नहीं, है कोई हमें। बात नहीं, तो आप तब बता तब रहे हैं तब हम याद कर रहे हैं। नहीं नहीं, तब शायद ऐसा होगा कि ये हम क्यों सीख रहे हैं, ये भी वो भी समझ नहीं थी, तो वो ना 8वीं 9वीं जी में वो सर हो जी। सकता है, मतलब ये सिखा भी क्यों रहे हमको, ऐसा लगता होगा तभी, तो ठीक है। बिल्कुल सही बोल रहे हैं सर कि जरूरत क्या है इतना, हम क्या पढ़ना। बराबर। वैसा सोच के भी रहा होगा, तभी बचपना रहता है ना सर, तो पता नहीं होता है। ठीक आहे, मग एक काम करूया, मला वाटतं आता ना हे म्हणजे बघूया आपण आता काय काय यातली वृत्त कुठली आहे. आता आता जसं म्हणजे, पण मी तो जसं मी काय करेन तुम्हाला, काय की या वृत्तांचं ना, जसं राजेशनी म्हटलं तसं, त्याची जी लक्षणं आहेत त्याचं मी तुम्हाला रेकॉर्ड करून देईल ऑडिओमध्ये, एक. दुसरं, त्याचे जे श्लोक आहेत, जसं स्वातीने सुचवलं, तसं मला श्लोक, त्याचा शोध घेऊन त्या वृत्तातला त्याचं मी रेकॉर्डिंग आणि ते श्लोक पाठवीन तुम्हाला. आणि असा तुम्ही जर अभ्यास केला, आणि थोडंसं या राजेशने 99% बरोबरच आहे, पण थोडं जरा ते फॉर्मॅटिंगमध्ये मला वाटतं पुढे मागे झालंय, तर ते करेक्शन करून देईल मी. आणि मग ते तुम्ही एक जरा त्याचं प्रिंटआउट घेऊन समोर ठेवलं, आणि मग ते रोज ऑडिओ आणि हे, कारण हे तुम्हाला मी सांगतो की आज किती आहे, 16 तारीख आहे, बरोबर आहे. एका महिन्याची तुमची परीक्षा आहे, बरोबर. म्हणजे पण तुम्हाला हे एका दिवसात हे रट्ट्या मारणं या वयात की शक्य नाही. पण रोज तुम्ही जर हे 5 वेळा वाचलं ना, हं, तर तुमचं नक्की तोंडात बसेल, नाही का? असं. हा,
याच्यामध्ये यतीचा कॉलम ऍड करता येईल का सर? यतीचा कॉलम, हा, मी जिथं यती आहे तिथं ऍड करेल कॉलम, बरोबर. हा, विशेषतः ना, आता जसं शिखरिणी वृत्त सांगतो मी. हा, दिगंते श्रूयंते 13वं आहे ना शिखरिणी, तर याच्यात यती लागतोच, कारण हे ना 17 अक्षरांचं आहे. तर याची चाल अशी आहे: दिगंते श्रूयंते म्हणजे 6 अक्षरानंतर, मद मलिन गण, मद मलिन गण म्हणजे 5, म्हणजे मग 6 आणि 5 11, डा करटेना करेण्य कारुण्यास पदमसमशी ला खलु मृगा इदानीं लोकेस्मिन् ननुपमशिखा नाम पुनरयम. नक सुखदा, म्हणता येईल का एखादा शिवमहिम्नाचा श्लोक याच्यावरचा? शिवमहिम्न याच्यात तर, शिवमहिम्न स्तोत्र ज्यांचं पाटोंडात आहे ना, 6 वृत्त तर तुम्हाला त्यातनच मिळतील, असं आहे. हा, हा, एखाद शिवमहिम, हा म्हणता येईल की सर. हा, एखादं म्हणून दाखव ना. मला त्या शिवमहिम्याचीच आठवण आली सर. मी आता जे हो, बोलले ना, बरोबर. तर त्याचीच त्यातलं चाल ते आठवण आली याला. एक्झॅक्ट नाही, ते शिवमहिम्याचे पहिले पहिले 30 श्लोक या शिखरिणीमध्येच आहेत म्हणून. म्हणताय कोणी? महिम्नं पारं ते, असंच ना? बरोबर, 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 अगदी तेच. महिम्ना पारंते महिम्नः पर. पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथा वाचः सर्वस्वमतिपरिणामावधिगृणन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. परिकर बघा किती चाल, अतीत बघा किती सुंदर आहे याची. बरोबर. तर असं शिखरिणी स्तोत्र एकदम मधुर आहे. तसंच वसंत तिलका बघा: उपश्रिया समुदितां गुणतश्च युक्तां लब्ध्वा प्रियां मम तु मंद इवाद्य शोक पूर्वाभिघात सर्जोत्तनभूत दुःख पद्मावतीमपि तथैव समर्थयाति. हा, नेयं वसंत तिलकं तभजा जगौग, असं याची चाल आहे, बरोबर. हम्म. नंतर शिवमहिम्नामध्ये काही श्लोक मालिनी वृत्तातले पण आहेत. न नमय युतेयं मालिनी भोगी लोकै, बरोबर. न नमय युतेयं मालिनी भोगी लोके मृगमदकृत चर्चा पीतकौशेय वासा रुचिरशिखि शिखंडा बद्धधम्मिल्लपाशा अनुजुनिहित मंसे वंशमुत्क्वाणयन्ति घृतमधुरी पुलीला मालिनी पातु राधा, असं नाही का. ते नंतर असं, तर हा, रामरक्षेत पण आहेत ह्या चालीचे श्लोक ना. हा, असेल बहुतेक. नंतर हो मला मंदाक्रांत असं आहे: मंदाक्रांता बुधिरस ननय गैर मोहनो तौगयुग्मं प्रेमालापै प्रिय वितरणै प्रीणिता क्रीडनाद्यै मंदाक्रांता तदनु नियतं वश्यतामेति बाला एवं शिक्षा वचन सुधया राधिकाया सखीनां प्रीतः पायातसे त्वाया स्मितासु वदनो देवकी हे शेवटचं काहीतरी काहीतरी टायपो झालंय मला वाटतं, म्हणून. हा, ते अनुष्टम तर महिम्नामध्ये तुम्हाला, कृषपरिणीतचे येतच हा, तेच आहे का सर? बरोबर. हा, म्हणून दाखवा ना. हा, हा. बरोबर, वसंत मंदाक्रांत. तिलकम मध्ये हा बसेल का कृशपरिणितीचेत श्रीराम राम क्लेशवश्यं रघुनंदन राम? क्वचेदं क्वच गुणतु क्वच तव गुणसिमोल्लङ्घिनी षष्ट्वदृद्धि इति च हम्म. कृतममन्दी नृत्यमा भक्तिराधात् वरदचरणयोस्ते ते वाक्यपुष्पोपहारम्. पुष्पोपहारम, बरोबर. हा. तर त्याच्या 6 वृत्त त्यात आहेत ना, त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. हा, आता दुसरं यात तर मी तुम्हाला वसंत तिलकम मध्ये हा बसेल का श्रीराम राम रघुनंदन राम राम? वसंत तिलकामध्ये नेयम वसंत तिलकम, बघूया. श्रीराम, आता श्रीराम, बरोबर, म्हणजे तगड जमला. हा, नंतर मग भास्कर, रामर, नाही नाही, भास्कर. हा, हा, बरोबर. नाही का. श्रीराम, आता आधी अक्षर बघायची: श्रीराम 3, राम 5, रघुनंदन 10, राम राम 14. तो 14 अक्षर जोडली, बरोबर. मग, बरोबर. हा, नंतर मग श्रीराम, आता श्रीराम, श्री, बरोबर. श्री म्हणजे ता, रा म्हणजे दीर्घ गुरु, रा आणि प
श्रीराम म म्हणजे परत लघु म्हणजे गुरु गुरु लघु ताराप जमलं. नंतर मग राम र भास्कर हा हे बरोबर जमलं नाही का. नंतर रघुनंद श्रीराम राम र घु नंद नंदन राम राम. हा. आता इथे ज ज नाचा घु म्हणजे ज पहिला हा म्हणजे लघु ना घु नन नन द जना जनासय मला वाटतं ना हा जनासय हा बरोबर हा राम आणि शेवटचं राम राम नाही 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 ते नाही जमत आहे ग ग आहे ना शेवटी गुरु गुरु श्रीराम राम रघुनंदन राम राम ते नाही जमत शेवटचं. थोडा फरक आहे. 14 अक्षरांचं दुसरं कुठलं असेल तो एखादं. हा मी एक दुसरं सांगत होतो तुम्हाला. ह्या आर्यावृत्त आहे ना हे बाकी सगळी जी वृत्त आहेत ना ही अक्षर वृत्त आहे. पण मात्रा वृत्त असतं ना तर मात्रा म्हणजे काय एक मात्रा दोन मात्रा असं ते त्याच्यात म्हणजे हे मात्रामध्ये चालतं. तुम्हाला मोरोपंतांचं ते हे माहिती आहे का केकावली सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो तसं मधुमद कला मधुकरा मदनार्थ असं म्हणजे ही आर्याची चाल आहे आणि मात्रामध्ये चालते असं आहे. हो सर. हा याचं एखाद्या आर्याचं अजून मी दुसरं उदाहरण देईल पण ती केकावली जी आहे मोरोपंतांची ती Matra means what you mean here? Or I mean, मात्रा माने कि जो लघु होता है उसको एक मात्रा और गुरु को दो मात्रा काउंट किए जाते हैं. बराबर. तो ते हाँ मात्रा फिर वृत्त उसका टोटलिंग किया जाता है. हाँ उसका सिर्फ टोटल होता है बाकी उसको क्रम नहीं होते होता. हाँ म्हणजे ऐसा नंतर आता अजून ही काही की हे फारशी ओळखीची नाही आहेत. हा आता शार्दूल विक्रीडित ते तुम्हाला माहिती असेल सगळ्या आपल्या मंगलाष्टक ही बहुतेक याच्यात असतात. हा कामोनो हा सूर्याश्वैर्य धीम सजौ सतगा शार्दूल विक्रीडितम तसंच कामेनो जैनीं गते मयि तदा कामप्यवस्थां गते दृष्ट्वा स्वैरमवन्ति राजतनयां पञ्चेशवः पातिता तैरद्यापि सशल्यमेव हृदयं भूयश्च विद्धावयं पंचेशुर्मर्दनो यदा कथमयं षष्ठः शरः पातिता. पण एक काम करा शार्दूल विक्रीडित ज्यांना उषाते वगैरे तुम्हाला माहिती असतील मंगलाष्टक त्यातलं एखादं कॉमन मंगलाष्टक उदाहरण म्हणून तुम्ही शेअर करा ग्रुपवर. तर यातलं आजीच्या जवळी तदेव आजीच्या तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ते असेल का सर? नाही 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 तर नाही राम रक्षेतलं रामम लक्ष्मण रामानां पूर्वजम परायणं रघुवरम परतरं रामचंद्रं सीतापतीं सीतापतीं सुंदरम सुंदर बरोबर काकुस्तम काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं. हे किंवा शार्दूल विक्रीडितच आहे. रामराजमणी पण ना सर. रामराजमणी तसंच आहे तर रामोराजमणी सदा रामराजमणी. हा रामोराजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे असं म्हणजे त्याच चालीत बसतो बरोबर. हा तर ते शार्दूल विक्रीडित. हा तर तर ते हे पण शार्दूल विक्रीडित आहे का? कुठलं स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम हो हो हे अगदी शार्दूल अगदी विक्रीडित आहे. हो 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 अगदी ते मी तेच म्हटलं की मंगलाष्टक म्हणजे ती आता हे म्हटलं आपण ही शार्दूल इकडे स्तोत्रात म्हटलं पण मंगलाष्टक शार्दूल विक्रीडिताला अगदी छान चाल दिलेली अशी म्हटली जातात ती. बरोबर. हा न्यायेन मार्गेण आजीच्या जवळी घड्याळ कसले पण त्याच वृत्तातलं आहे. कुठलं कुठलं आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक. बरोबर अगदी बरोबर. हा, आता पण ते आता तो मराठी आहे ना. हा ते मराठी मराठी आहे आहे. ते इथे चालणार नाही. हो ते पण मराठी. तुम्हाला शार्दूल विक्रीडितातले अजूनही पण रामोराजेवढी छान उदाहरण होईल तेव्हा जास्त डोकं लावायची गरज नाही तुम्हाला. बरोबर. नंतर आता ना 2-4 वृत्त मी दाखवतो. हा हे कन्या वृत्त बघा हे 4 अक्षरांचं आहे फक्त. हे कसं भास्वत कन्या सैका धन्या यस्या कुले कृष्णो खेळ असं
शशिवदन आहे पण तसंच आहे. शशिवदना नाम रजतरुणी नाम अधर सुधोर्मी मधुरिपी रैच असं. तर हे म्हणजे कन्या हे फक्त 4 अक्षर म्हणजे गुरु आणि मानावा. गुरु आणि मानावा म्हणजे 4ही गुरु अक्षरांचं आहे. हं. शशिवदन आहे 2 म्हणजे न न आणि य हे ऍक्च्युली इथे 4 नको लिहायला 6 पाहिजे खरं. न आणि य म्हणजे न नमन आणि यमाचा शशियदना नाम रजतरुणी नाम असं. तर विद्युन्माला पण तसंच आहे. हे 8 अक्षराचं आहे. म ग म्हणजे सगळे गुरुच आहे 8 अक्षर. वासो वल्ली विद्युन्माला बर्हश्रेणी शाखश्चाप यस्मिन् सस्य तापोचित्ते गोमध्यस्थ कृष्णामोद असं. तर ही सगळी वृत्त म्हणजे बघा तुम्हाला म्हणजे किती फायदा होतो जर माहित असेल तर. 26 तर 26 तर तिथे 4 का लिहिलंय? तिथे 13 अक्षर आहेत ना एका ओळीत. कुठे कुठे 24व्या याच्यामध्ये शशिवदनामध्ये मी तेच म्हटलं तिथे ते 6 पाहिजे. हा, 6 पाहिजे. एका ओळीमध्ये नाही ती एक ओळ ऍक्च्युअली ना ब्रेक करायला पाहिजे. शशिवदना अच्छा अच्छा नाम हा व्रजतरुणी नाम अधर सुधोर्मी. तसंच हे वरचं कन्या जे आहे ना ते तसंच आहे. भास्वत कन्या सैका धन्या यस्या कुले कृष्णो खेलत असं. हं? तर असे सगळे म्हणजे हरिणी वृत्त पण शिवमहिम्नमध्ये आहे. वेदितस विधिते त्रम नीत्वाग्मम. मला एकदम आठवत नाही पण हरिणी वृत्त आहे पहा कुठेतरी. तर मग आम्हाला वृत्ताचं नाव देऊन विचारणार की आम्हाला कुठले वृत्त लिहायला सांगणार आम्हाला? नाही 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 तुम्हाला सांगणार हरिणी आणि श्रगधरा या वृत्तांचं लक्ष गण आणि अच्छा. गण किंवा लक्षण आणि उदाहरण द्या असं विचारलं ते. हं? हं. आणि आणि मी जास्त एक थोडंसं मला आता आठवत नाही पेपरमध्ये काय लक्षण विचारतात की नाही की लक्षण विचारतात की गण विचारतात याबद्दल मला कन्फ्युजन आहे. उदाहरण नक्कीच विचारतात. हं? लक्षण विचारतात. लक्षण विचारतात ना. हा मग ती लक्षण लक्षणं विचारलंय सर. हा मग लक्षणं पाठ करायलाच लागतील आपल्याला. हा आणि माझ्या अंदाजाने 5 मार्क जे असतात त्यापैकी लक्षणाला 2 मार्क असतात आणि उदाहरणाला 3 मार्क असतात असं. म्हणजे त्यामुळे तुम्हाला अगदी उदाहरण नाही आठवलं लक्षण आठवलं तर लक्षण लिहा. लक्षण नाही आठवलं उदाहरण आठवलं तरी चालेल. 3 काहीतरी मार्क मिळतीलच. आणि जसे म्हणतो तर आपण माझ्याकडे पेपर आहे आता. हा त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 2 छंदांचे लक्षणासकट उदाहरणं लिहा. हा वसंत तिलका मंदाकिनी मालती आणि उपजाती. म्हणजे 4 पैकी 2 म्हणजे ऑप्शन भरपूर आहे त्याच्यात राईट. हो 4 पैकी 2. हा म्हणजे तुम्हाला अगदी जेवढी होतील 25च्या 25 झाली तर चांगलंच आहे. पण अगदी 15 जरी झाली तरी प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला कुठली तरी 2 म्हणजे येतील असं नाही का. 20 जरी झाली तरी खूप आहे. वगळलेल्या 10तली 2 येऊ नये म्हणजे झालं. नाही म्हणून 20 तरी करा असं म्हणते. हा. शिवमहिम्ना सर शिवमहिम्न्यात किती वृत्त आहेत म्हणजे छंद आहेत? पण हे राजेशनी टॅब्युलर फॉर्म मध्ये बघितलंय ना त्याच्यामुळे जरा आता सोपं होईल लक्षात खूप ठेवायला. सोपं म्हणूनच माझ्या थँक्यू ते तुना. डोक्यात आलंय हो पुस्तकापेक्षा खूप आहे खूप आभार टॅब्युलर. राजेशांचे. हो हा हो. तेच. You also had a trick, no? Like, I mean, you were saying, like, which is different from the English book, that for na, how to remember that it is all lagu. Sagana, how to remember it is all this. That you had said something, no? येस Which येस is हा different. दॅट Because that यरतन book, it is, book is दॅट यर different. दॅट यरतन भजसम राईट. Yeah, yeah. So that I Yeah. have sent it on the WhatsApp. Y Yaratana Bhujasama. So yamacha. Uh, Then R means Radhika. Hmm. Ta hmm, means hmm, Tarapa. Hmm. Uh, hmm. Yarata. Na means Namana. Hmm. Yaratana Bhujasama like that. Bha means Bhaskara. Ja means Janasa. Sa means Samara. And Mo means Manava. ओके. सो यम और उसमें मैंने वो भी लिखा था 011. हा ते 2 Huh. नोटेशन्स वापरली जातात. एक तर ते डॅश आणि राऊंड हाफ सर्कल असं
किंवा मग 011 011 101 तसं पण वापरलं जातं. गुरु म्हणजे 1, लघु लघु म्हणजे 0 असं 011. यमाचा म्हणजे 011. राधिका म्हणजे 101 असं. ते मी तुम्हाला व्हॉट्सअप पाठवलंय पहा. हा हो सर. हा तर ते तुम्ही बघू शकता. असं.